किती छान वाटत आहे ना हॉलची थोडीशी झलक. तर आता आपण पूर्ण हॉल पाहूयात. आणि आज घर स्वच्छतेच्या सिरीजचा 4था दिवस आहे. तर आज आपण थोडीशी हॉल टूरही पाहणार आहोत आणि त्याचबरोबर मी हॉल कसा ठेवते हेही पाहूयात. तर नमस्कार, मी सारिका आणि आज मी तुम्हाला देणार आहे थोडक्यात माझ्या हॉलची माहिती आणि जे मी वस्तू घेतल्या आहेत त्याच्याविषयी काही माहिती. तर असा POP आहे वरची आणि आता मला हॉल साफ करायचा आहे. तर आज साफ केल्यानंतर तर घर खूपच सुंदर दिसत होतं. आणि आता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बेडरूमची क्लिनिंग पाहितली आणि आता फक्त माझी किचनची आणि गॅलरीचीच क्लिनिंग बाकी आहे. तर आता हॉलचं किती छान वाटत आहे, पण त्यासाठी खूप मेहनत लागली मला. तर चला पाहूया मी कशी हॉलची स्वच्छता केली. सगळ्यात आधी तर हे जे फ्लावर पॉट असतात आपण डेकोरेशनसाठी ठेवलेले, त्याला एकदा महिन्यातनं मी वॉश करून घेते. तर आता मी सगळे काढून घेणार आहे आणि त्यानंतर TV युनिट साफ करायचं आहे. तर हे सगळ्यात आधी वॉश करून घ्यायचं, म्हणजे आपण जोपर्यंत हॉलमधली कामं बाकीची आवरत आहेत तोपर्यंत वाळून जातात. तर आता मला हेच पहिल्यांदा काम करायचं होतं. आधी तर सगळे मी काढून घेतले आणि आता सगळ्या स्वच्छताही करायची आहे, कारण हॉलला दिसतं थोडंसं पण धूळ खूप बसलेली असते ह्याच्यावरती, पण छोट्या छोट्या वस्तूवर लाईटमुळे काही जास्त दिसून येत नाही. तर चला म्हटलं आज वेळ आहे तर हॉल स्वच्छता करूया. आणि या सिरीजमध्ये मला खूप सोपं जात आहे, कारण रोज थोडंसं माझं घर क्लीन होत आहे. आणि आता माझ्या बेडरूम तर पूर्ण अशा एकदम क्लीन झाल्या आहेत. आणि आज तर शेवटचा हॉलचा नंबर आहे. तर मी असं सगळ्या वस्तू काढून घेतल्या आणि ह्या काही मार्बलच्या आहेत आणि काही जे फ्लावर आहेत तर मी गॅलरीमध्ये ठेवून घेते, कारण तिथं पाण्याचा नळ आहे आणि ऊनही येतं म्हणून स्वच्छ करता येते. आणि त्यानंतर मी आता सगळ्या वस्तू स्वच्छ करायला घेतल्या आहेत. निरम्याचं पाणी करून घेतलं आणि हे काही कापडे फ्लावर आहे त्यामुळं पटपट स्वच्छ होतात. सगळ्या वस्तू अशाच क्लीन केल्या की ठेवता येतात. आणि काही माझे इंडोर प्लॅन्टही आहेत, बांबू प्लॅन्ट आणि दुसरं एक मनी प्लॅन्टचं झाड, तेही मी TV समोर ठेवून घेते आणि त्यालाही मी रोज उन्हात ठेवते. आता सगळ्या मी वाळायला ठेवलं आहे आणि खूपच छान दिसत आहे. आणि ही वॉशेबल फुलं असतात त्यामुळं लगेच साफ होतात. आता मला घ्यायच्या आहेत घरातल्या सगळ्या जाळ्या काढून. तर घरात मी थोड्या छोट्याशा दिसत नाहीत पण खूप साऱ्या झाड्या असतात. आणि हा झाडू मला खूप सोपा जातो, कारण हा 2 in 1 आहे. लांबही होतो आणि घर झाडण्यासाठी रोज छोटाही होतो. तर मी आधी सगळ्या घरातल्या जाळ्या काढून घेणार आहेत, कारण POPमध्ये पण खूप छोट्या जळ्या झालेल्या असतात. आणि ही झुंबर ना ग्लासचा आहे त्यामुळे त्याला काही साफ करता येत नाही. त्याचे ग्लास थोडेसे काळे झाले आहेत पण एवढे काही स्वच्छ करता येत नाहीत. फॅन ती मी सगळ्या घरातल्या अशा जाळ्या आता सगळ्या क्लीन करून घेतल्या. आता जाळ्या क्लीन करून झाल्या आणि आता एक स्नो व्हाईटचं हार्डवेअरमध्ये पाकिट येतं, त्याने पूर्ण क्लिनिंग स्वच्छ होती. तर मी ते पाण्यामध्ये बुडवून घेतलं आहे आणि आता मला सगळा हॉल असा स्वच्छ करायचा आहे. आधी तर सगळा TV युनिटच मी पुसून घेणार आहे. आणि आता थोडंसं कापड मारलं तर एवढं चमकत होतं. आणि हे व्हाईट आहे, वुडन जे आहे त्याच्यामध्ये जास्त दिसून येत नाही, पण जे हे TVच्या पाठीमागं व्हाईट आहे त्याला जास्त दिसून येतं. आणि माझी TV युनिट ही खूप छान बनली आहे. आणि खाली आमच्या समोरचे फिश आहेत त्याचीही मला साफसफाई करायची आहेत, पण मी ते उद्या करणार आहे. त्यानंतर आता TV युनिट साफ झालं होतं. आणि हे जे बेडच्या साईडचा खालचा पट्टा आहे तोही खूप खराब होतो, त्याला आम्ही कुशन लावून घेतल्या नाहीत, कारण पायाने कुशन जास्त खराब होतील. आणि मी सोफ्याचे कव्हरही काढून धुवून घेतले आहेत, तेही मला नंतर लावून ठेवायचे आहे. पडदेही धुतले होते तेही झाले. आणि आज आमचा हॉल खूप मोठा आहे, पण मी त्याच्यामध्ये काही जास्त वस्तू ठेवत नाहीत, मोजक्याच 2-4 वस्तू जशा ठेवलेल्या असतात. फक्त आमच्या हॉलमध्ये डायनिंग टेबलच आहे. त्यानंतर सगळ्या ग्लास, खिडक्या, बोर्ड आणि जिथं आपण लाईट लावताना मुलांनी हात लावलेले असतात बोर्डला ते मला क्लीन करून घ्यायचं आहे. आणि आमच्या हे सौरभचं माशाचं खायला, कारण आता त्याने सध्या गॅलरीमध्ये मासे ठेवले आहेत. आणि आमच्या घरात काय ठेवलं की कबूतर ठेवतच नाहीत. तर आता गुड्डूही स्कूलमध्ये आला होता आणि तोही मला थोडीशी अशी मदत करू लागत होता. त्यानंतर मी आता सगळं क्लीन बेडचंही करून घेतलं. टेबलही क्लीन करायचं आहे. ग्लासचा टेबल आहे तर त्यामुळे खराब होत नाही, पण आता उन्हाळा चालू झाला आहे तर पाण्याची विशेष आपण काळजी घेतली पाहिजे. दिवसातून 2-3 लिटर तरी पाणी कमीत कमी पिलं पाहिजेत. आणि मी अशी बॉटल भरून ठेवते, त्यामुळं काम करताना लक्षात राहतं पाणी प्यायचंही. आणि त्यानंतर आज मी हातानेच फरशी पुसून घेत आहे. आठवड्यातनं एकदा मी अशा हातानेच पुसते, म्हणजे सगळं एकदम परफेक्ट क्लिनिंग होते. आणि दररोज मॉपने पुसून घेते. तर अशी सगळी फरशी मला आता पुसून घ्यायची आहे. तर चला आपण आता पॉट पाहूयात. आता सगळं घर क्लिनिंग झालं आहे, फरशी पुसून काढली आहे, जाळ्या ती काढून आणि TV युनिटही पुसून घेतलंय. आणि आता हे शोपीस आहेत ते ठेवून द्यायचे. तर मी दाखवते तुम्हाला कोणते शोपीस आहेत माझ्याकडे. तर ही फ्लावर आहे, जे कापडे आहे वॉशेबल आहे आणि ह्याला खाली वुडनचं आहे. आणि मी ही सगळे फ्लावर रविवार पेठमधून आणले आहेत. तर हे खूपच सुंदर दिसतं. त्यानंतर असे फ्लावर जे आहेत ते 2 जोडे आहेत माझ्याकडे. त्यानंतर सुंदर हे टेडी, हे तर मला सगळ्यात जास्त आवडतात. आणि हे आहेत एक सुंदर. आणि हा आमचा एक कप आहे जे स्वराजचा पहिल्या बड्डेचा आहे. आणि दोघांचे याच्यावरती फोटो आहेत. हे आम्हाला बड्डे गिफ्ट आलं होतं तेही आहे.
त्यानंतर ही राधाकृष्णाची मूर्ती आणि ही सायकल. ही तर तुम्हाला कोणाच्याही घरी पाहायला भेटत असेल, खूप ट्रेंडिंग आहे. आणि ह्याला सगळी कापडे फ्लावरचं आहे, त्यामुळे वॉशेबल आहे आणि लगेच सुकतं. मी आत्ताच हॉल साफ करायच्या आधी धुवून ठेवलं होतं ना, आता सगळे वाळले आहेत. आणि एक फुलदाणी आहे, त्याच्यानंतर हे एक राजहंस जोडी. हे तर खूप सुंदर आहे, कितीही वर्ष टिकू शकते. आणि हे सुंदर राजहंस आहेत आणि खूप सुंदर दिसतंय टीव्ही समोर ठेवल्यानंतर. आणि हे एक पॉट आहे ज्याच्यामध्ये आहेत गुलाबाची छोटी छोटी फुलं. आणि मी काय केलं आहे, जे 2 इंडोर प्लांट आहेत, तर हे आहे बांबू प्लांट. तर मी जे माझ्याकडे एक मोठं बांबू प्लांटचं झाड आहे त्याच्यामधलं मी एकच छोटंसं ह्याच्यामध्ये लावलं होतं एवढंच. आणि आत्ता गुड्डू मला सगळ्या वस्तू आणून देत आहे आणि मी पटपट लावून घेत आहे. जे बांबूचं प्लेट आहे त्यामध्ये एकच आधी रोप होतं आणि आता त्याच्यामध्ये 3-4 रोपं तयार झाले आहेत. दुसरं माझ्याकडे एक बाहेर बांबू प्लांट आहे, त्याच्यामधलंच मी ही झाडं तयार केलं आहे आणि खूप छान राहतात. आणि मनी प्लांट ही घरामध्ये खूप छान ग्रो होत आहेत. फक्त 2-3 दिवसातनं त्याला ऊन थोडंसं द्यायचं. नंतर मला आज गुड्डू खूप मदत करत होता, तो आणून देत होता आणि मी सगळ्या वस्तू अशा ठेवून घेतल्या. आणि आत्ता माझं टीव्ही विंडोचं काम तर रेडी आहे. लाईटही लावून घेतली आणि खूपच सुंदर दिसत होतं. आता जे आहे ते बाकीचं आवरून घ्यायचं आहे. तर चला आता बाकीचंही आवरून घेऊया. आणि हा बघा फायनल लुक किती सुंदर दिसत आहे आणि पूर्ण चमकत आहे. असं केल्यानंतर घरातही आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि महिन्यातनं अशी कामं केली तर खूपच सुंदर दिसतं. आणि 2 तासामध्येच हे काम झालेलं आहे. 2 तासाच्या मेहनतीनंतर स्वच्छ असं घर झालं आहे आणि आता खूप रूममध्ये फ्रेश वाटते. आज हॉलचीही क्लिनिंग झाली आणि आता छान असा चहा घेऊया आणि उद्यापासून किचनला चालू कराया. तर खूप छान वाटतं असं काम झाल्यावर. जर तुम्हाला आवडलं असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया.